नाही अशी एक जागा निघते. कुणी घर देता का घर? नमस्कार, मी अन्वी संतोष परब, इयत्ता 7वी SSM गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी. मान्यवरांना आणि परीक्षकांना विनम्र अभिवादन करून सादर करते वक्तृत्व स्पर्धेसाठी दिलेला विषय आजी आजोबा हरवले. सुरुवातीला मी विकास शिरवाडकर यांच्या नटसम्राट या नाटकातील जे स्वगत ऐकविले त्यातील शब्दाने जर तुमच्या हृदयाला पाझर फुटले नसेल तर कुठेतरी आपल्यातील माणुसकीचा धरा आटत चालला आहे असे दिसून येईल. कुटुंब म्हटले की आई वडील, आजी आजोबा आणि नातवंड हे प्रामुख्याने आलेच, पण काळाच्या ओघात षटकोनी कुटुंबाची त्रिकोणी कुटुंबे झाली आणि त्याचे परिणाम सामाजिक जीवनावर होऊ लागले. कारण वास्तव्य कमी आणि दिखावा जास्त ही आजची आपली जीवन पद्धती झाली आहे. त्यामुळे आजची ढासळलेली कुटुंब व्यवस्था पाहिली की आजी आजोबांच्या घरात अस्तित्व असणं किती महत्त्वाचे आहे हे आपल्या लक्षात येईल. आजी आजोबांशिवाय घराला घरपण नाही, म्हणून प्रत्येक घरात आजी आजोबांचं वास्तव्य असायलाच हवं. पण हेच आजी आजोबा आज हरवले. बदलत्या काळानुसार बदलती नोकरी, बदलते व्यवसाय, त्यानुसार आवश्यक वाटणारे व्यक्ती स्वातंत्र्य या आणि अशा कारणांमुळे निर्माण होणारी विभक्त कुटुंबे आज आपण पाहतो. अशा परिस्थितीत प्रशस्त घरांच्या 4 भिंतींमध्ये आजी आजोबा कुठेच ॲडजस्ट होत नाही. ॲडजस्ट हा जरी इंग्रजी शब्द असला तरी या परिस्थितीला तो योग्य वाटतो. शारीरिक व्याधींचा त्रास आणि जबाबदाऱ्याचे ओझे नको म्हणून आजी आजोबांची रवानगी गावी किंवा वृद्धाश्रमात केली जाते. मग ते आजी आजोबा सदन असो की निर्धन, कारण त्या नात्यांनाही व्यवहाराची झालर आली आहे. नातवंड सांभाळण्यापुरतेच आजी आजोबा हवेत, नंतर नातवंड मोठी झाली की त्यांची गरज संपते. अशा वेळी आपल्याला समजायला हवं की आजी आजोबांचंही जग आहे, त्यांचंही स्वातंत्र्य आहे हे आपण विसरून जातो. अहो, नातवंड म्हणजे आजी आजोबांच्या लेखी दुधावरची साय. आपल्या मुलांपेक्षा नातवंडांवर त्यांचं थोडं जास्तच प्रेम असतं, कारण नातवंडांमध्ये त्यांना आपल्या मुलाचे बालपण दिसते, ते पुन्हा एकदा अनुभवायचे असते. म्हणूनच आजी आजोबांना नातवंड अधिक प्रिय असतात. पण आज कळत्या वयापासून इथे प्रत्येकाला स्वतःची वेगळी स्पेस लागते. अशा बंधनमुक्त स्वातंत्र्यामुळे मुलांचा आई वडिलांशी होणारे संवाद मात्र आजी आजोबांना अबोल करून जातात. आज साध्या आधाराने नातवंड आजारी पडली तर तिला सुसज्ज आरोग्य व्यवस्था उभी असते, पण आजीबाईचा बटवा घेतलेली आजी शेजारी नसते. कभी कभी दवा से ज्यादा दुआ काम कर जाती है हे आपण विसरत चाललो आहोत. माणुसकी आणि जीवन संघर्ष शिकवणारी, अनुभव आणि संस्कार जपणारी चांगली मोठी विद्यापीठे आज घराघरातून आजी आजोबांच्या रूपाने नामशेष होऊ लागली आहे. आज कुटुंबात प्रश्न झाला तर हल्ली ते न्यायालयात धाव घेतात आणि जीवन उद्ध्वस्त करतात. पण कुटुंबाच्या भल्याचा विचार करून निर्णय घेणारे न्यायाधीशाच्या रूपातील आजी आजोबा स्वतःच वृद्धाश्रमात बंदी झाले आहे. माझ्या लहानपणीच माझे आजोबा देवाघरी गेले, पण सुदैवाने माझ्या आईची आई आज हयात आहे. मला आईचं निस्वार्थी प्रेम म्हणजे काय हे समजते. तिचा प्रत्येक दिवशी येणारा फोन हा माझा काळजी घेणारा नसतो. माझ्या यशामध्ये पाठीवर थाप मारणारी आणि अपयशावर मात करून खंबीरपणे उभी करणारी माझी आजी तिला या स्वार्थी आणि व्यवहारी जगात हरवू देणार नाही. दुर्दैवाने काही जणांना आजी आजोबांचं प्रेम मिळत नाही. कोणाचे आजी आजोबा आज हयात नसतील तर त्यांनी कधी नाना आणि पार्कमधील आजी आजोबांशी प्रेमाने संवाद साधून बघा. त्यांच्या भावना समजून घ्या. एखादी सहल वृद्धाश्रमात काढून बघा. रस्त्यावर दिसणाऱ्या अनाथ आजी आजोबांना शक्य होईल ती मदत करा. विषय आजी आजोबा हरवले हा जरी असला तर त्यांना हरवून न देण्याची जबाबदारी आपल्याच हातात आहे. म्हणूनच मी आईकडे नेहमी हट्ट करते, उद्या परवा सुट्टी आहे, पटकन येऊन जाऊ. उद्या परवा सुट्टी आहे, पटकन येऊन जाऊ. चल ना गं मम्मी, मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. थरथरणाऱ्या काठीला बळ मिळतं बघ, थरथरणाऱ्या काठीला बळ मिळतं बघ, अंधुक झालेल्या नजरेला आभाळ घेतं बघ. थोडा तिथे प्रकाश करू, आपण एक रात्र राहू. चल ना गं मम्मी, मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळेल, गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळेल. नक्कीच तेव्हा त्या आत्म्याला खरा मोक्ष मिळेल. अगं डोळे त्यांच्या आसुसलेत ग, माझ्यासाठी काळा चष्मा लावून. अगं डोळे त्यांच्या आसुसलेत ग, माझ्यासाठी काळा चष्मा लावून. चल ना गं मम्मी, मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. चल ना गं मम्मी, मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन.